नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 9वी विषय भूगोल। वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40। तर अशा प्रकारे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि अधिक सराव अधिक प्रॅक्टिस अभ्यास करू शकता। बेस्ट ऑफ लक सर्वांना। चला तर मग आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवातच करूया। इयत्ता 10वी आणि इयत्ता 9वी या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जवळजवळ सर्वांचं सारखंच असतं। यासाठी जगाचा नकाशा, भारताचा नकाशा हे जे तुम्हाला दिलेले असतात, तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये फक्त नावं भरायची असतात। तर चला सुरुवात करूयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 9वी विषय भूगोल। वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40। तर यासाठी आपल्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन नेहमीच दिलेले असतात, त्या आपण दुर्लक्ष करतो, परंतु खूप बारकाईने वाचून घ्यायचे आहेत। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक गुण दर्शवतात। जगाचा नकाशाचा आराखड्याचा वापर करावा। नकाशा काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे। तर क्वेश्चन नंबर 1 पाहूयात। प्रश्न क्रमांक 1 मध्ये कंसात दिलेल्या खालीलपैकी योग्य पर्याय निवडून योग्य पूर्ण उत्तरे करा आणि उत्तरपत्रिकेमध्ये लिहा। तर समतुल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल काय असतो? तर अशा प्रकारे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याचे उत्तर लिहा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, स्तंभातील घटकाशी अस्तंभातील घटकाशी ब स्तंभातील घटकासोबत जोड्या लावा। पहा, इतिहासमध्ये कसं असतं, योग्य चुकीची जोडी ओळखा। तर इथे तुम्हाला जोड्या लावायच्या। तर काय करतात मुलं, बरेच ठिकाणी असं करतात, तर ही रॉंग पद्धत आहे। तर करेक्ट पद्धत काय आहे, 1च्या ठिकाणी बरोबर यामध्ये स्तंभ ब च्या पुढे इथं उत्तर असं लिहिणे आणि याच्या पुढे याचं उत्तर, याच्या पुढे याचं उत्तर अशा प्रकारे लिहिणं। तर हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर अशा पद्धतीने तुमच्या आउट ऑफ गुण मिळतात आणि पेपरला इम्प्रेशन पडतं। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। समतुल्य रेषा, ग्रेट रिफ्ट व्हॅली खंदरी कोणत्या खंडात आहे? विदारण म्हणजे काय? नदीची निर्मिती कशी होते? सृष्टीची विविध रूपे। तर अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित तुम्ही लिहायची आहेत। 4 गुणांसाठी आहेत, म्हणजे 2 मार्क्स आहेत प्रत्येक प्रश्नासाठी। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत आपण। क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत। यासाठी आपण तुम्हाला स्फुरलेल्या जगाच्या आराखड्यात खालील दिलेली माहिती भरा व सूची तयार करा। एक जगाचा नकाशा आपला दिला असेल, त्या ठिकाणी माउंट किलिमांजारो कुठे आहे हे दाखवायचं आहे तुम्हाला। माउंट फुजी, क्रॉकॉटियो, माउंट व्हेनेझुला हे सर्व लिहा, नकाशामध्ये दाखवा। त्यानंतर त्यामधील आ जो असतो, प्रश्न क्रमांक 4 मधील अ आणि आ हा प्रश्न जो आहे तो सुद्धा नकाशावर आधारित आहे। पहा, हे 4 गुण असणार आहेत आणि हे 4 गुण 8, म्हणजे प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी नकाशा वाचनावर आधारित आहे। त्यामुळे हे हातचे मार्क जाता कामा नयेत। 8 म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे। कोल्हापूर जिल्हा दिलेला आहे तुम्हाला, इथे ग्रामीण लोकसंख्या दिलेली आहे। पहा काय दिलेली इथे, नकाशा तुम्ही पाहू शकता, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कशी दाखवली आहे। घनता प्रति चौरस किलोमीटर, प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये 400 पेक्षा जास्त असे जे आहे गडहिंग्लज, हे पहा डार्क, तर इथे 400 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे प्रत्येक स्क्वेअर चौरसमध्ये। आणि या ठिकाणी दिले 201 ते 400 पर्यंत, या ठिकाणी पहा 201 ते 400 चौरस किलोमीटरमध्ये प्रति लोकसंख्या आहे। आणि जे डॉट डॉट दिलेत, आजरा, चंदगड, त्यानंतर इकडे गगनबावडा आणि इकडे शाहूवाडी, तर या ठिकाणी 200 पेक्षा कमी लोकसंख्या आहे प्रति चौरस मध्ये किलोमीटरमध्ये। तर अशा प्रकारे तुम्हाला याची उत्तरं तुम्हाला इथे विचारलेली आहेत। लोकसंख्येपेक्षा सर्वात घनता कोणत्या दिशेला जास्त आहे? त्यानंतर दिशा पहा, नकाशामध्ये तुम्ही सांगू शकता की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला, त्यानंतर पश्चिम दिशेला, अशा पद्धतीने। 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते? आताच वाचले आपण, शाहूवाडी आणि घनता, गगनबावडा, आजरा आणि चंदनगड। तर प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील विधानांची भौगोलिक कारणे द्या। भौगोलिक कारणं जशी शास्त्रीय कारणं असतात, जसे सायंटिफिक रिझन असतात, तसे आपल्या इथे भौगोलिक कारणं आहेत। बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते, का आढळते? भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागर आहेत, का? तर यासारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या 6 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी तुम्हाला शास्त्रीय कारणं आहेत, त्यामुळे याच्यामध्ये आउट ऑफ गुण मिळाले पाहिजेत। प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढे दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा। पहा, नदी, वारा, हिमनग, धबधबा आहे, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृष, बारखान, हिमगोड, उत्तुगर्त, कुंभगर्त आणि भूछत्र खडक, यापैकी नदी मध्ये काय येणार? वारा आणि हिमनदी।
अशा प्रकारे पुढचा सुद्धा प्रश्न आहे. खालील आकृती सुबक काढून योग्य ठिकाण नावं द्या. भूकंप लहरीचे प्रकार तुम्ही द्यायचे आहेत नावं काढून. सागर किनाऱ्यावरील भूरूपे, महाराष्ट्रातील भूछिद्राचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वृष्टीचे विविध परिणाम सांगा. क्षेत्रफळाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी. नदीच्या खनन कार्यामुळे होणारे भूरूपे. तर अशा प्रकारे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला उद्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारच्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करून पाहू शकता.